छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ लीं, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे हैं, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। हा बागेश्वर बाबा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्रात खास करून नागपूरमध्ये तो आहे। नागपूरमधल्या बऱ्याच लोकांना वाटलं असेल बागेश्वर बाबाचं प्रवचन ऐकायला जाऊया, तर आता मी तुम्हाला त्या बागेश्वरच्या प्रवचनामधल्या काही गोष्टी सांगणार आहे। हा इतका मूर्ख बाबा आहे, ह्याने स्वतःच्या इतक्या मोठ्या प्रसिद्धीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायचा प्रयत्न केलाय। खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायचा प्रयत्न ही मनुवादी पिळावळ कायम करत असते। बहुजनांमध्ये इतका मोठा, इतका तेजस्वी राजा होऊच कसा काय शकतो असं लोकांना वाटावं, एखाद्या कुठल्या तरी पुरोहित वर्गातून येणाऱ्या गुरुचा आशीर्वाद लाभल्याशिवाय असा राजा होऊच शकत नाही, असाही काही लोकांचा प्रयत्न असतो। आणि म्हणून सतत रामदास स्वामी हा शिवाजी महाराज यांचे कसे गुरु होते हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो। आज सुद्धा हा बाबा असाच बरळला। त्या ठिकाणी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, संघाचे मोहन भागवत होते। खरं तर या दोघांनाही मनातून आनंदच होतो जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास हा असा त्यांच्या बाजूनी सांगितला जातो। काय म्हणला हा बाबा, तर त्याचं पूर्ण मी तुम्हाला ऐकवतेच। त्याने असं म्हटलं कि युद्ध करते करते छत्रपति शिवाजी महाराज एक दिन और थकने के बाद उन्होंने रामदास स्वामी जी को बोला कि स्वामी जी, मुझे अभी युद्ध नहीं करना है, मैं थक गया हूँ, अभी मैं ये संन्यास ले लेता हूँ। आणि मग रामदास स्वामी म्हटले कि आप मेरे शिष्य हैं, मैं आपका गुरु हूँ, तो ये राज मुकुट मैं आपको आज्ञा देता हूँ कि अभी ये राज मेरा है और ये राज तुम्हें चलाना है। ही इतकी फालतू आणि काल्पनिक कथा आपल्याला जी सांगितली जाते तिला काहीही तथ्य नाही आहे। या कथेला सोडा, हा रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची कधीही भेट झालेली नाही आहे। रामदास स्वामी यांनी दासबोध लिहिला, मनाचे श्लोक लिहिले, अनेक श्लोक मी लहानपणीपासून पाठ केलेले आहे, म्हणलेले आहे, मला अनेकदा त्या श्लोकांनी बरं वाटलेलं आहे। त्यांनी लिहिलेले श्लोक एकीकडे, पण त्या एकाच काळात झाले म्हणून शिवाजी महाराजांचे ते गुरुच कसे होते हे काही मनुवादी लोक मुद्दामून सांगण्याचा प्रयत्न करत असतात। आता त्यांना तसं का सांगायचं असतं हे मला कमेंट करून काही लोक सांगतील, पण रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा मी थोडक्यात आज तुम्हाला इतिहासही सांगते। हे बघा, दोघांचाही काळ सारखाच होता। रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांपेक्षा 30 वर्ष जवळपास हे वयाने ज्येष्ठ होते। शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680, रामदास स्वामीचं 1681। काळ सेमच आहे, एकाच काळात महाराष्ट्रामध्ये आहे। कधीही भेटलेले नाहीयेत, कधीही भेटलेले नाहीयेत, तरी पण ते गुरु कसे होते हे लोक सांगत असतात। एकही असा पुरावा नाही आहे की रामदास स्वामी शिवाजी महाराजांना भेटले, आणि तरीही ह्या उत्तरातले भैये भोंदू बाबा इकडे येतात आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला खोटा इतिहास सांगून जातात। तरी जनता चूप राहते, मुख्यमंत्री चूप राहतो, स्टेजवर असून करेक्ट करत नाही, सांगत नाही की तुम्ही खोटा इतिहास सांगत आहे, चुकीचं सांगितलेलं आहे, हे असं नाही आहे, तसं आहे। नाही, अरे मीडियानी विचारल्याच्या नंतर फडणवीस काय म्हणतात, हा असा कोणताही पुरावा नाही आहे, इतिहासामध्ये अशी नोंद नाही आहे, झालं, खाली मान घालून निघून गेले, दाखवला आपला शेपूटघालेपणा। रामदास स्वामी हे एका काळामध्ये झाले शिवाजी महाराजांच्या, तरी भेटण्याचा एकही पुरावा नाही आहे। दुसरं म्हणजे जर ते खरंच गुरु असते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 2दा राज्याभिषेक झालेला आहे। एकदा तरी राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांनी असं झालं असतं का हो की गुरुला बोलवलंच नाही, पत्र पाठवलं नाही बोलवण्याचं, ना बोलवण्याचं पत्र आहे, ना काही आदेश आहे, ना आले असल्याचे पुरावे आहेत। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोण कोण होते ते राज्याभिषेकाचं फेमस चित्र आपल्याला माहिती आहे।
त्याच्यामध्ये तो एक इंग्रज अधिकारी सुद्धा दिसतो तुम्हाला लाल कपड्यामध्ये. त्या इंग्रज अधिकाऱ्याची डायरी आहे, त्याचं पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याने तर राज्याभिषेक कसा झाला हे सगळं लिहिलंय. इथे उपस्थित असलेल्या अनेक मराठ्यांनी, तिथे असलेल्या पंतांनी, तिथे असलेले शिवाजी महाराजांचे जे बखरकार होते, त्यांनी सुद्धा राज्याभिषेक मध्ये काय झालं, कसं झालं, कुठे झालं हे लिहून ठेवलेलं आहे. एकाही याच्यामध्ये रामदास स्वामी आले होते असं काहीच आलेलं नाहीये, किंवा बोलवलं होतं पण येऊ शकले नाही असंही आलेलं नाहीये. जर मग लोक भेटलेच नाही तर ते गुरु कसे होते, आणि मग त्यांनी आपला मुकुट कसा त्या गुरुच्या चरणी ठेवला, आणि मग ते कसे संन्यास घ्यायला तयार झाले होते, हे असं धादांत खोटं सांगणारे महाराज तुम्ही यांच्या मागे लागलात. अरे यांना फक्त एकाच वर्गाचं भलं करायचं, यांना सतत हे दाखवायचा प्रयत्न करायचा आहे की बाबा नाही मराठ्यांमध्ये कसं काय राजा होऊ शकतो. आता मला एक सांगा, काही लोक ते चाफळची सनद सांगतात, तुम्हाला सांगतील एक ती सनद होती शिवाजी महाराजांनी दिली होती, ती सज्जनगडावर वगैरे. ही चाफळची सनद बनावट आहे हे सुद्धा अनेकांनी शोध करून सिद्ध केलेलं आहे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हे कधीही भेटलेले नव्हते, त्यांचा काहीही पुरावा नाही आहे असं हायकोर्टाने, औरंगाबाद हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे कुठे शिवाजी महाराज रामदास स्वामीच्या पायाच कशा पडताय, रामदास स्वामी दिशा कसे दाखवत आहेत असा फोटो तुम्हाला घराघरामध्ये लटकवायला सांगतात. खूप मोठा अपमान आहे. ते शिवाजी महाराजांचा आत्मावरून म्हणत असेल की हे काय प्रकार आहे. आईनी दिशा दिलेली आहे त्यांना, जिजाऊ मासाहेबांनी दिशा दिलेली आहे. का नाही जिजाऊ मासाहेबांचे फोटो तुम्ही लावत? का जरुरी असते प्रत्येक क्षत्रिय राजाला एका ब्राह्मण व्यक्तीचा गुरु असणं, व्यक्तीच गुरु असणं? काय झालंय, काही लोकांचं शिवाजी महाराज हे झाल्याच्या नंतर काही लोकांच्या खरोखर पोटात दुखलं. अनेकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केलेला आहे. राज्याभिषेक होऊ नये म्हणून खोडे घातलेले आहे मध्ये. शिवाजी महाराजांना मारण्याचेही प्रयत्न झालेले आहे. हे सगळं पार करून जेव्हा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकही केला, सगळं केलं, एवढा तेजस्वी राजा, इतका ह्युमन बिईंग म्हणून चांगला असलेला राजा, इतका न्यायप्रिय राजा, रयतेचा राजा, सगळ्यांचा राजा, त्या राजासाठी सगळे जण जीव द्यायला तयार होते, असा तो राजा होता. आणि हा राजा, हा इतका मोठा जो त्याचं नाव झालेलं आहे, आता ते नाव कोणाच्या तरी त्याचं क्रेडिट घ्यायचंय कोणाला. ज्या काही लोक आहेत वर्णव्यवस्थेनुसार ज्यांना असं वाटतं आपण श्रेष्ठ असतो कायम, पण त्या काळात तर श्रेष्ठ दिसतंय शिवाजी महाराज. मग त्यांना वाटलं एक काम करूया, आपण एक काम करूया. काय करूया? नाही, हे शिवाजी महाराजांच्या वर कोणीतरी होतं, त्यांना गाईड करणारं होतं, मार्गदर्शन करणारं होतं, सल्ले देणारं होतं, म्हणून शिवाजी महाराज असे झाले. अशा कहाण्या रचूया. आणि रचल्या कहाण्या, फुल सांगितल्या. मला आठवतंय, मला लहानपणी याच कहाण्या गल्ली बोळामध्ये लोकांनी सांगितल्या, शेजाऱ्यांनी सांगितल्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी, कधीच न भेटलेला माणूस गुरु आहे म्हणून ज्या कहाण्या सांगितल्या ते सगळ्यात मोठे दोषी आहेत. सगळ्यात मोठा अपमान करतात शिवाजी महाराजांचा. कारण याच्यातनं त्यांना इनडायरेक्टली हेच सांगायचं आहे की एक अशा वरच्या जातीतली व्यक्ती तिने सांगितलेलं आहे आणि म्हणून असा राजा होला. नाही, आपले बाबासाहेब आंबेडकर हे काय कोणत्या याच्यात जन्माला आलेले होते? स्वतःच्या बुद्धीचा, मनाचा वापर केला. शिवाजी महाराजांनी तेच केलं. उलट ह्या रामदास स्वामीबद्दल सांगायचं झालं तर माम देशमुखांनी पुराव्यासहित पुस्तकं लिहिलेली आहेत. ह्या पुस्तका हे बघा, रामदास आणि पेशवाई, याच्यामध्ये फोटो आहेत. रामदास स्वामी हे मुघलांच्या याच्यामध्ये कसे जायचे, त्यांनाही सल्ला द्यायचे, म्हणजे त्यांचं उलट तिकडे भेटी जास्त झालेल्या होत्या, तिकडे जास्त सल्ले दिले गेलेले होते, तिकडनं अनेकदा मदत पण मिळालेली होती. अर्थात तो इतिहास वेगळा होता, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे. पण एखादी व्यक्ती नाही आहे, तुम्हाला रामदास स्वामीबद्दल आदर असेल तर तो आम्ही समजू शकतो, तो आपल्या घरात ठेवावा. शिवाजी महाराजांना चिपकून द्यायची काहीच गरज नाही आहे. आणि एवढं परत परत होतं, दरवेळेला कोणीतरी भैया येतो आणि इथे येऊन आपल्यावर शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून जातो, महाराष्ट्रामध्ये येऊन, आणि तरी हे लोक बघत राहतात. संघाला तर हवंच आहे असा इतिहास लिहिला पाहिजे म्हणून, त्याच्यामुळे ते पण चूप बसणार नाही, चूपच बसतील. त्यांना तर वाटतं की हां हेच सांगावं बागेश्वरनी. पण हा व्हिडिओ खास करून या बागेश्वर बाबाला ऐकायला म्हणून जे लोक आले असतील ना, त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे, जे बोललाय तो बाबा खोटा आहे, एकही त्याचा पुरावा नाही आहे, आणि खोट्या गोष्टी अशा सांगितल्या. शिवाजी महाराज थकले होते.
अरे काय दादांत खोटं बोलायचं, असं दाखवायचं जणू काय किती वीक झाले होते, संन्यासच घ्यायचा होता, सोडायचंच होतं. अरे एकदम झुंजार राजा होऊन गेलेला या महाराष्ट्रातल्या मातीत. थकला आणि युद्ध करून आता युद्ध नाही करायचंय, आता मी तुमच्या चरणी माझा मुकुट ठेवतो. हे अशा प्रकारच्या फालतूच्या भाकडकथा आम्हाला सांगू नका आता. आता बस झालं, आता तुमचे दिवस संपले. आता जे जशा आहे तशा कहाण्या आम्ही पाहणार. जसं जसं झालेलं होतं तसं तसं आम्ही मांडणार. येस, मदारी मेहतर हे महाराजांच्या याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे होते, ज्यांनी महाराजांसाठी जीवन आपलं त्यागलेलं होतं. जीवा नावी होता, ज्यांनी आपलं जीवन टाकलेलं होतं. हे सगळे शिवाजी महाराज हे सगळ्यांचे होते. ते काही ब्राह्मणांचे नव्हते, ते मराठ्यांचे नव्हते, ते मुसलमानांचेही नव्हते, ते सगळ्यांचे होते. 18 पगड जातीचे होते. कुणीही एका जातीने दावा करू नये, कुणीही एका वर्गाने हे म्हणू नये की ते गोब्राह्मण प्रतिपालक होते, किंवा एका कुठल्या तरी यांनी म्हणू नये की नाही ते फक्त मुस्लिम प्रेमी होते. नाही, ते सगळ्यांचे होते. न्यायप्रिय राजा होता तो माणूस. तो त्यांनी मौनी बाबाला पण दान दिलेलं आहे. त्या शाहिस्तेखानाची बोटं कापली, त्या अफजल खानाला मारलं, अफजल खानाची कबरही नंतर बांधलेली आहे, दिवाबत्तीची सोय सुद्धा केलेली आहे. या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसा आपण पाहावा. ते स्वतःच्या भावांसोबतही लढलेले आहे, ते मुघलांसोबत लढले, औरंगजेबासोबत, या सगळ्यांसोबत लढलेले आहे. मिर्झा राजा जयसिंगांनी त्यांना फसवलेलं आहे, आणि इथल्या महाराष्ट्रातल्याच अनेक लोकांनी, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा त्यांना फसवलेलं आहे. तर हाच इतिहास आहे, आणि इथून पुढे मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी समजून घ्यावं, म्हणून हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आणि याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढं ह्या बागेश्वर बाबाला फॉलो करणं बंद करा. एक तर इतका पर्ची वगैरे बघतो, छुआछूत पाळतो, अस्पृश्यता पाळतो. मागचा त्याचा व्हिडिओ मी कालच दाखवलाय. छूना नाही आहे हमें, तुम अछूत आदमी हो, तुम हमें छूना नाही आहे, असंच म्हणलेला होता. त्यामुळे जास्त हाईप करू नका. हे अशा बाबाबुवांमुळे देश मागे जातोय. देशाने आता सायंटिस्ट लोकांचे, क्रीडापटू लोकांचे, अभ्यास, विज्ञान, तंत्रज्ञान याच्यावर बोलणाऱ्या, AI मध्ये काम करणाऱ्या लोकांचे आदर्श घेतले पाहिजे, त्यांच्याकडून ऐकलं पाहिजे. त्यामुळे त्या गोष्टी ऐका, पुस्तकं वाचा जरा, खूप मोठी मदत होईल. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.